नमस्कार, मी सिद्धेश ताकवले। दुपारचे 12 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मीरा भाईंदर मधून मनसेच्या आंदोलनासंदर्भामधली। मनसेच्या मोर्चा आधीच आता मीरा भाईंदर मधील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची सुद्धा आता धरपकड सुरू झाली आहे। मीरा रोड परिसरामध्ये पोलिसांकडून सध्या जमावबंदीचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर मध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झटापट पाहायला मिळते। काही वेळापूर्वी सर्व मनसे सैनिक आणि मराठी बांधव हा एकवटलेला होता आणि याच मोर्चाला शांत करण्याचं मोठं आव्हान हे पोलिसांसमोर होतं। आम्ही लढतोय, मराठीसाठी लढतोय। आम्ही दुसऱ्या कशासाठी लढत नाही। ही इंग्रजांच्या काळामध्ये जी दडपशाही चालली होती ती दडपशाही यांनी चालवलेली आहे। आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही आहोत आणि आम्ही पोलिसांच्या विरोधात पण नाही। आम्ही शांततेने जर मोर्चा काढतोय तर यांना काय अधिकार आहे आम्हाला आतमध्ये बसवण्याचा? परवाना का नाही देते, काय कारण सांगतात? अरे हे परवाना म्हणजे परप्रांतीय धार्जिक प्रशासन आहे। यांना मराठीशी काही देणं घेणं नाहीये। यांना मीरा भाईंदर कॅप्चर करायचं आहे। इतर भाषिकांना, मराठी भाषिक सोडून यांना इतर भाषिकांना दडपायचं, आम्हाला दडपायचं आहे। म्हणून ते इतर भाषिकांना साथ देत आहेत। 2 वर्षामध्ये दुबईची भाषा शिकतात का नाही? महाराष्ट्रामध्ये 80 वर्ष झाले, त्यांच्या गरज असतं नाही की मराठी शिकवायला। पोलीस म्हणतात 3 तारखेला परवानगी नव्हती, पोलीस म्हणतात त्यांच्याकडे परमिशन काय का? परमिशन नाही का? मोर्चा काढला महाराष्ट्रामध्ये, मारवाडी गुजराती मोर्चा काढला। तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत नाही। परमिशन कशात दिलं नाही? अन्याय होतोय का? अन्याय आहे, लई भूर अन्याय आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही तर का पाकिस्तानमध्ये काढू घ्या? उतरला, यांच्या पोटात गोळा आला, मारवाड्यांनी मोर्चा काढला, एवढं चाललं का? आणि हा मीरा भाईंदर मराठी माणसाच्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाहीये। ये सही नहीं था। उसके लिए उन्होंने यदि कोई दूसरी जगह से और सही रूट से कोई उनका आंदोलन होता था तो उसके बारे में हम लोग सोच विचार कर सकते हैं। हम पूरी तरह से सतर्क हैं और जो कानून कार्रवाई है वो कार्रवाई कर रहे हैं। यहाँ पे कानून व्यवस्था कायम रखने के लिए जो जो कदम उठाना जरूरी है वो सभी सही कदम पुलिस दल उठा रहे हैं। त्यामुळे आपण पाहतोय की मीरा भाईंदर मध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। अनेक आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना सुद्धा आता पोलीस पकडतायत आणि त्यांना शांत करण्याचं आवाहन पोलिसांकडून आता करण्यात येत आहे। आता यानंतर आता मनसेची भूमिका काय असणार आहे, मनसे आता हे आंदोलन कशा पद्धतीने सुरू ठेवतं हे सुद्धा पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। मनसे नेते सुद्धा आता मीरा भाईंदरच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। त्यामुळे आता आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने कार्यकर्त्यांची, आंदोलकांची जी समजूत आहे ती पोलीस काढतायत। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी झाल्याचं आपण चित्र पाहतोय। या महिला आंदोलकांची सुद्धा समजूत जी आहे ती आता पोलीस काढताना आपल्याला पाहायला मिळतायत। सोबतच पोलिसांच्या गाड्या सुद्धा अपुऱ्या पडलेल्या आहेत। शेवटी बेस्ट बसमध्ये या कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याची वेळ पोलिसांवरती आलेली आहे। विशेष म्हणजे या सगळ्या मोर्चाची पूर्वकल्पना आधीच होती, मात्र कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या हेतून परवानगी नाकारली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वी दिलेली आहे। ज्या मारवाडी गुजरात्यांनी मोर्चा काढला त्यांना दुसऱ्याने नाही लावलाय। आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत, पण मराठी माणूस जो आपल्या हक्कासाठी होत त्यांना तुम्ही अटक करताय आणि दडपशाही चालली आहे। भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल। गृहमंत्री, मुख्यमंत्री, इथले मंत्री नेमकं करतायत काय? प्रताप सरनाईक म्हणतायत मोर्चाला आम्ही परवानगी देत होतो, आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले आहेत, गृहमंत्र्यांनी याचे आदेश दिले आहेत, गृह खात्याने आदेश दिले आहेत। मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना अरेस्ट का करताय? कशासाठी अटक करताय? त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता या सगळ्या संतप्त कार्यकर्त्यांच्या, आंदोलकांच्या प्रतिक्रिया आपण आता पाहतोय। पोलिसांसमोर या आंदोलकांना शांत करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे।
आता थोड्या वेळातच मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी, मनसेचे नेते सुद्धा आता इथे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी संतोष झुरी जे आहेत मनसेचे नेते ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आता या मोर्चामध्ये येण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कुठल्याही प्रकारचं गालबोट या प्रकरणाला लागू नये याची काळजी आता पूर्णपणे पोलीस बांधव घेत आहेत। अमानत रखने के लिए हमने ये निर्णय लिया और कुछ लोगों को हमने डिटेन किया है। मेरी शहर वासियों से यही अपील है कि शहर में कायदा व्यवस्था अमानत रखने के लिए पुलिस को सहकार्य करें। एक यहाँ पे अफवाह इस तरह की फैलाई गई है कि कुछ दिन पहले व्यापारी लोगों का मोर्चा निकला था, तो व्यापारी लोगों के मोर्चे को परवानगी दी गई, हमको नहीं दी गई। ऐसा नहीं था, उनको भी परवानगी नहीं दी गई थी और हमने उनको भी नहीं दी थी और उन्होंने जब रास्ते पे आए थे तो उनके ऊपर एफआईआर दी। अविनाश जी बोलिए। अविनाश यादव को डिटेन किया गया है, क्या प्रोसेस होगा? मोर्चा खत्म होने तक उनको हिरासत में रखा जाएगा? कुछ लोगों को हमने डिटेन किया है और कब तक है उसका निर्णय हम लोग लेंगे। त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत करणं, आंदोलकांना शांत करणं। प्रत्येक जण आता इथे या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी, मराठी भाषेसाठी, विशेष करून मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी इथे प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक मराठी आंदोलक आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची सुद्धा धरपकड आता या निमित्तानं पोलीस करतायत। कुठल्याही प्रकारचं गालबोट, कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची पूर्णपणे काळजी आता पोलीस बांधव घेत आहेत। मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही, कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो। मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल। आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे, आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका। जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल, मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये। त्यामुळे आपण पाहतोय की कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून केवळ खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आणि सरकारने हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। या सगळ्या राड्याचे अपडेट्स, या मोर्चाचे अपडेट्स तुम्ही वेळोवेळी जय महाराष्ट्रावरती पाहू शकणार आहात। त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी केली। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना शांत करण्याचं आवाहन सुद्धा केलं। जेव्हा या मोर्चाची माहिती मिळाली, पोलिसांनी तात्काळ मनसे पदाधिकाऱ्यांची, अधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची जी आहे ती धरपकड करायला सुरुवात केली। सोबतच कोणत्याही या ठिकाणी जर कुठलीही वातावरण जर तापलं तर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि केवळ फक्त खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं हे पाऊल उचलल्याचं आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। नमस्कार। आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो। मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते। घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला। मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती, तुम्ही गुजराल्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते, आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला। पण अशा खोट्या समजुती पसरवू नका। आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय, मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो। अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे। आता आम्हाला बघायचंच आहे
की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे, किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना तेही आम्हाला बघायचं आहे. आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार. मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे, मराठी आधी आहे. आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात. ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून, ती गोष्ट नंतरची आहे. परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे. आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील, त्यांना आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे. जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे, असा माझा आरोप आहे. मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती. आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे, ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून जी काही धरपकड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो. आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे. जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी. मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी कशी काय जाणार? मुद्दा असा आहे की परवाचा वरळी डोमचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता, तो झालेला आहे. आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेल, कारण मला अजून कधी मोर्चा आहे, कुठचा मोर्चा आहे माहीत नाही. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो. मीरा भाईंदरमध्ये हा मोर्चा होता आणि जमावबंदी लागू केलेली आहे. मनसेनं मोर्चा आयोजित होता. याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला, त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं. पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला युटर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला. निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता सध्या मनसे सैनिकांची आता धरपकड सुरू आहे. आक्रमक झालेले आहेत सर्व मराठी बांधव. मराठी भाषेसाठी आता हा मोर्चा निघालेला आहे. कशा पद्धतीने आता या सगळ्यावरती आता राजकीय वातावरण सुद्धा तापल्याचं एकंदरीत चित्र आहे. आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता हे सगळे जे मोर्चेकरी आहेत, आंदोलक आहेत, ते एका ठिकाणी जमलेले आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना रोखलेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांकडून आता या सगळ्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांकडून या आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येतंय. कशा पद्धतीने आता सध्या पोलिसांकडून सुद्धा आता या संदर्भामधली आता
मराठीच्या विरोधात चाल तर हेच बघायला लागेल तुम्हाला लक्षात ठेवा. मोठ्या प्रमाणात त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता सध्या या कार्यकर्त्यांचा आक्रोश आपल्याला मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळतोय आणि याच आक्रोशाला आता शांत करण्याचं मोठं आव्हान हे पोलिसांसमोर आहे. पोलिसांकडून सुद्धा या कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते. कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन आता पोलीस करतायत. मनसेचे कार्यकर्ते आता या मोर्चामध्ये सहभागी व्हायला आता सुरुवात झाली आहे. हे आपण दृश्य पाहतोय मीरा भाईंदरमधली. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन आता मराठीच्या भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी टिकवण्यासाठी आता या मराठी माणसाचा मोर्चा निघालेला आहे. पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा आता या कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांची सुद्धा आता पोलिसांनी आता काही वेळापूर्वी समजूत काढलेली आहे. त्याच्यामुळे आता हे आंदोलन आता नेमकं कोणत्या दिशेला जातं, या आंदोलनामधून आता नेमका कोणता अजेंडा आणखीन समोर येतो किंवा कोणत्या दिशेला हे आंदोलन जातं, कोणत्या वळण आंदोलन हे घेतं, हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या मोर्चामध्ये आणखी मनसेचे कोणकोणते नेते सहभागी होतात हे अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला समजेलच. परंतु काही महत्त्वाच्या नेत्यांची धरपकड सुद्धा आता पोलिसांनी केलेली आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आता काही वेळापूर्वी सांगितलं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार घडू नये, त्यामुळे या मोर्चाला परवानगी नाकारला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान या सगळ्या गोष्टीवरून सरकारला मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुद्धा इशारा दिलेला आहे. काही वेळापूर्वी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा आता तैनात करण्यात आलेला आहे. मीरा रोड परिसरामध्ये पोलिसांकडून आता जमावबंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आता नेमकं कोणत्या दिशेने जातं, कोणत्या वळणावरती जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काही वेळापूर्वीचे दृश्य आपण पाहतोय. कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने पोलिसांनी ताब्यात घेतलं. मनसे कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी झटापट झाली आणि ही झटापट आपण आता काही वेळापूर्वीची ही दृश्यांमधून पाहतोय. मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती. आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून जी काही धरपकड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे याचा मी निषेध व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो. आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे. जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी. त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने मराठी कार्यकर्त्यांची धरपकड आता या निमित्तानं केली गेलेली आहे. कशा पद्धतीने आता या सगळ्या कार्यकर्त्यांना आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन पोलीस करतायत. पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची मनधरणी सुद्धा करण्याचे प्रयत्न काही वेळापूर्वी झाले. कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये एक प्रकारची झटापट सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मनसे नेत्यांची सुद्धा याबद्दलची भूमिका समोर आली. संदीप देशपांडेंनी तर थेट सरकारलाच आव्हान दिलेलं आहे
तुमच्या कारागृहांची संख्या जास्त आहे की मराठी माणसाची ताकद जास्त आहे हे अवघ्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल असा थेट इशारा जो आहे तो संदीप देशपांडेंनी सरकारला दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे, कशा पद्धतीनं याची परवानगी नाकारली, मोर्चाची परवानगी नाकारली याचं सुद्धा आता काही वेळापूर्वीच जे स्पष्टीकरण जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता हा मोर्चा आणखीन काय रौद्ररूप धारण करणार, हा मोर्चा कशा पद्धतीनं कुठली पुढची दिशा ठरवतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परवानगी नाही दिली तर कोणच काढू शकत नाही। उद्या आम्ही सत्ताधारी आहोत पण पोलिसांनी परवानगी दिली नाही तर आम्ही नाही काढू शकत। त्याच्यामुळे कायद्याचं भान ठेवून सगळ्यांनी या राज्यामध्ये काम करायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। राहिला प्रश्न मराठीचा तर मराठीच्या मुद्द्यावर प्रश्नच येत नाही। मराठीचा अपमान कोण करत असेल, मराठीच्या महाराष्ट्राचा अपमान कोण करत असेल तर त्याचा निषेध करायला शिवसेना सगळ्यात पुढे आहे। काल त्या निशिकांत दुबेने मराठी महाराष्ट्राबद्दल जी बोलणं केलं त्याचा जाहीर निषेध आम्ही केला। मी स्वतः चॅनलवर जाहीर निषेध केला, बोललो त्यांनी माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राची। त्याच्यामुळे शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी आहे, त्यांच्या अस्मितेवर चालणारी आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेवर चालणारी आहे। त्याच्यामुळे त्याचा अपमान कुठेही आपण सहन करणार नाही। पण आपण एखादा कायदा हातात घेऊन समोरच्यावर जबरदस्ती करणं आणि त्याच्यासाठी काही गोष्टी करणं तर त्याला मग पोलीस त्या बाबतीत निर्णय घेतील आणि पोलिसांचा जो निर्णय असेल तोच पुढे जाईल। जर पाहायला गेलं राजूजी तर याआधी व्यापारी संघटनेने जेव्हा मोर्चा काढला होता त्यांना देखील परवानगी नव्हती, तरी देखील तो मोर्चा निघाला आणि यशस्वीरित्या निघाला। पण महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबई लगत असलेल्या जिल्ह्यामध्येच मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसाला, तो भलेही मनसे पक्षाचा असो किंवा कोणाचा, पण मराठी माणसालाच मोर्चा काढण्यासाठी किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी परवानगी मिळत नाहीये आणि अशा पद्धतीने कारवाया होत आहेत। मला एक लक्षात घ्या की परवानगी जी मिळत नाही ना त्याला पोलिसांची काहीतरी कारणं असतील, पोलिसांकडे काही रिपोर्ट असतील, पोलिसांकडे काही गोष्टी असतील। पोलीस हा सगळा निर्णय जो घेतात परवानगीचा तो सगळ्या गोष्टीचा विचार करून घेतात। त्याच्यामुळे पोलिसांनी का परवानगी दिली नाही हा जो मुद्दा आहे हा आपल्याला पोलिसांचा सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील आणि त्याच्यातून आपल्याला बोलावं लागेल। पण पोलीस प्रत्येक वेळी परवानगी देतात अशातला भाग नाही। त्यांनी दिली नसेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं असतील तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे। पण मराठीसाठी कुठेही कोणी थांबवता कामा नये या मताचे आम्ही आहोत। मराठीचा मोर्चा असेल, कोणाला काढायचा असेल, इतर कोणत्या बाबतीत काढायचा असेल, लोकशाही आहे, काढायला पाहिजे। पण सरकारचा जो निर्णय आहे, पोलिसांचा निर्णय आहे, कायद्याच्या चौकटीत राहून आपण काम केलं पाहिजे। एक शेवटचा प्रश्न, विरोधक जे आहेत चांगलेच आक्रमक झाले होते पायऱ्यांवरती, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आज देशाचे सरन्यायाधीश भूषण जी गवई येत आहेत त्या ठिकाणी, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे आहे विरोधी पक्ष नेताच नाहीये, यासाठी चांगलंच त्यांनी आंदोलन केलं होतं, बराच वेळ त्या ठिकाणी बसून होते। मला असं वाटतं की भारताचे सरन्यायाधीश जरी आज येत असले, त्यांचा सत्कार असेल तरी लोकशाहीमध्ये पार्लमेंट आणि विधानसभा, मनसे कार्यकर्ते असतील, मराठी आंदोलक असतील, मोर्चेकरी असतील, यांचा सुद्धा आता जो आक्रोश आहे तो आपल्याला आपण व्हिज्युअलमधून पाहतोय, या दृश्यांमधून पाहतोय। अनेकदा पोलिसांसोबत झटापट सुद्धा या आक्रमक कार्यकर्त्यांची झाली, आंदोलकांची झाली। या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता अखेर ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी या आंदोलकांना शांत सुद्धा केलेलं आहे, परंतु आता आणखी या मोर्चाची पुढची पावलं काय असणार याच्याकडे मात्र अद्याप सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मनसेकडून अजूनही थेट इशारा सरकारला दिलेला आहे, आव्हान एक प्रकारे सरकारसमोर असणार आहे, या मोर्चाला शांत कसं करायचं। मात्र आता या सगळ्यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुद्धा आता थेट सरकारला आव्हान दिलेलं आहे की कशा पद्धतीनं जर तुमच्याकडे कारागृहांची संख्या जास्त आहे की आमच्या मराठी माणसाची ताकद जास्त आहे हे अवघ्या काही वेळात स्पष्ट होईल असं देशपांडे म्हणतात। जे राज्य आहे ते मराठ्यांचं आहे का अमराठी लोकांचं आहे? हा जेव्हा अमराठी लोक या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते, या एक भाजपले कुठे होते? हा, आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करतायत। म्हणजे एवढे घाबरलेले आहेत हे लोक, हा, यांना कळलं पाहिजे अरे बाबा हे अमराठी लोक, आज 2 करोडच्या वरती लोक इथे आहेत, त्या सर्वांना मारपीट होते का? ज्या मारवाडी गुजरात्यांनी मोर्चा काढला त्यांना दुसऱ्याने नाही लावलाय। आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत,
पण मराठी माणूस जेव्हा आपल्या हक्कासाठी होत त्यांना तुम्ही अटक करताय आणि ही दडपशाही चालली आहे। भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल। गृहमंत्री, मुख्यमंत्री, इथले मंत्री नेमकं करतायत काय? प्रताप सरनाईक म्हणतायत मोर्चाला आम्ही परवानगी देत होतो, आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले आहेत, गृहमंत्र्यांनी याचे आदेश दिले आहेत, गृह खात्याने आदेश दिले आहेत, मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना अरेस्ट का करताय? कशासाठी अटक करताय? हे टेम्पररी रिस्ट्रेनमेंट आहे, पुढचं म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी, आणि इथं सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांना पोलीस दलाने ताब्यात घेतलं। आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे की आम्ही रितसर परमिशन घेऊन सुद्धा आमच्यावरती ही कारवाई का केली जाते? नाही, सगळ्यांना माहिती आहे की परवानगी नाकारली होती, आणि परवानगी नाकारण्याचं पण एक महत्त्वाचं कारण होतं की याच ठिकाणी काही दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे, त्या घटनेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे। असं असताना इथली संवेदनशीलता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी म्हणून ते परवाना नाकारलेला आहे। त्यांना असं पण सांगण्यात आलं होतं की योग्य ठिकाणावरून आणि योग्य मार्गाने जर त्यांना काही आंदोलन करायचं असेल तर पोलीस दल त्याचा विचार करतील, परंतु तसं न करता त्यांनी याच ठिकाणचा आग्रह धरल्यामुळं ते पोलीस दलासमोर सुद्धा अडचण होती। दरम्यान मीरा भाईंदर मधील मोर्चाला परवानगी का नाकारली असा सवाल आता मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांकडे व्यक्त केली आहे नाराजी। परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा हेतू होता का असा सुद्धा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, नेमकी आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता या संदर्भामधले आदेश दिले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच देश आपण बघतोय हिंदीवरून आता वाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मीरा रोडमध्ये गुजराती भाषिकांनी देखील मोर्चा काढलेला होता, आणि त्यानंतर आज मनसेकडून मोर्चा हा काढण्यात येणार होता, पण आपण बघितलं या ठिकाणी पोलिसांकडून सगळे जे मनसेचे नेते होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तसंच मोर्चाला परवानगी नसल्याचं देखील सांगितलं जात होतं, आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी मोर्चा देखील आता काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकता त्या ठिकाणी मोठा जमाव देखील आहे, त्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी अशी स्पष्टता दिली अशी सूत्रांकडून माहिती आहे। त्यांनी असं देखील म्हटलं आहे की मीरा भाईंदर यांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे, आणि त्यांना देखील जाब विचारलं आहे की ही नाकारण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली, याचा काय होता, आणि याचा अहवाल लवकर सादर करा असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी बघितलं तर सगळे जे मराठी जे बांधव आहेत ते या ठिकाणी उतरलेले आहेत, आणि या ठिकाणी जे विरोध करत आहेत मराठी मोर्चाला, त्या ठिकाणी आता आपण विरोधक देखील सत्यावर सकाळी फायरांवरती आंदोलन करताना दिसले, त्यांनी देखील या ठिकाणी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे सरकार विरोधात, आणि आपण बघितलं निशिकांत दुबे यांनी जे व्यक्त केले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पूर्णपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं गृहमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं होतं की जर त्यांनी जागा बदलली असती तर आम्ही त्यांना परवानगी ही या ठिकाणी दिलेली असती, पण त्यांनी जागा बदलली नाही, त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी हा निर्णय घेतला असेल। पण आपण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आपण भूमिका स्पष्ट केली, आणि त्यांनी लवकर आदेश या ठिकाणी सादर करण्याचे सांगितलेलं आहे। तसंच आपण या ठिकाणी बदनाम करण्याचा कुठेतरी या ठिकाणी कट रचला गेला का या ठिकाणी असं देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी आता या संदर्भामधले आदेश आता देण्यात आलेले आहेत, चौकशी करून आता अहवाल सादर करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मीरा भाईंदर मधील मोर्चाला परवानगी का नाकारली असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली आहे। परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा हेतू होता का? चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। कशा पद्धतीनं काही वेळापूर्वी मनसेचे कार्यकर्ते मराठी भाषेसाठी प्रत्येक मराठी माणूस हा रस्त्यावरती उतरलेला होता। मीरा भाईंदरमधली ही दृश्य आहेत, हातामध्ये फलक घेऊन त्या फलकावरती सरकारला धारेवर धरणारे मजकूर टाकत हे सर्व आंदोलक जे आहेत ते या मोर्चामध्ये उतरलेले होते। तसंच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पोलीस महासंचालकांकडे आता चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। मोर्चाला परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा हेतू होता का असा सवाल आता मुख्यमंत्र्यांनी विचारलेला आहे। त्यामुळे आता
नेमका आता या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकारावर पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली आहे। मनसे कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे, पण जे कार्यकर्ते सध्या मीरा भाईंदरमध्ये पोहोचलेले आहेत त्यांना योग्य ठिकाणी रोखण्यात पोलिसांना आता अखेर यश आलेलं आहे। पोलिसांकडून या सर्व आंदोलकांची कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते। दरम्यान या संदर्भामध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। मागच्या वेळेस काही हिंदी भाषिक लोकांनी मोर्चा काढला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून या मोर्चाची माहिती मला मिळाली। आता तो मोर्चा सुद्धा बिना परवानगीनंच होता। लोकांच्या भावना, लोकभावना लक्षात घेऊन जर लोक एकत्र येऊन जर आपला विरोध प्रदर्शन करत असतील तर ती प्रगल्भ लोकशाही आहे असं आम्ही मानतो। लोकांना आपले विचार मुक्तपणे मांडू द्यावेत आणि त्यामध्ये कुठेही जर चुकीचं काही वक्तव्य होत असेल तर कारवाईसाठी सरकारकडे कायदे आहेत, नियम आहेत। सर्व आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे आता आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे असं विजय वडेट्टीवारांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने या सगळे जे मराठी भाषेसाठी सगळे आंदोलक जे आहेत ते आता रस्त्यावर उतरलेले आहेत। मोर्चा काढण्यात येतोय। मनसेनं आज मीरा भाईंदरमध्ये मोर्चाची हाक दिलेली होती। मनसेच्या मोर्चा आधीच मीरा भाईंदरमध्ये आता सध्या वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सकाळपासूनच सुरू आहे। जशी या मोर्चाची माहिती मिळाली तसंच पोलिसांकडून सुद्धा योग्य रीतीने लवकरात लवकर पावलं उचलली जात आहेत। पोलिसांनी आता या भागामध्ये जमावबंदीचे आदेश सुद्धा आता दिलेले आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी हे आदेश दिल्याची माहिती आहे। पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये काही वेळापूर्वी झटापट सुद्धा झाली। मीरा भाईंदरमध्ये आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारची अनुचित घटना, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या संदर्भामध्ये सुद्धा आता मोठी पावलं उचलली जातात। पोलीस प्रशासनाकडून आता खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश सुद्धा आता या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मात्र काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राला मनसे प्रवक्ते गजानन काळेंनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी मराठी माणसांवरती गोळीबार करणारा सखा पाटील, त्या सखा पाटलाचं आधुनिक भूमिका जर कोणी निभावत असेल तर ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। ज्या ठिकाणी अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात त्याच ठिकाणी परवानगी घेऊन मोर्चा काढायला मात्र मराठी माणसाला या महाराष्ट्रात बंदी आहे। अटक सत्र सुरू आहे, लोकांवरती लाठ्याकाठ्या चालू आहेत। इतकी दडपशाही आणि दमनशाही जर महाराष्ट्र सरकार करत असेल तर मराठी जनता आणि महाराष्ट्र गप्प बसणार नाही। त्यामुळे जर इतकी दडपशाही जर सुरू असेल तर मराठी माणूस आणि मनसे अजिबात शांत बसणार नाही असा थेट इशारा जो आहे तो आता गजानन काळेंनी दिलेला आहे। त्यामुळे आता मीरा भाईंदर परिसरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना, आंदोलकांना आता ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। त्यामुळे आता मनसे आता या संदर्भात आता यापुढची भूमिका मनसे काय घेतं, कशा पद्धतीनं हा मोर्चा जातो हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। मराठी भाषेसाठी आपसुकच मनसेनं योग्य वेळी ही भूमिका घेतलेली होती। त्यामुळे आता मनसे या सगळ्या दृष्टीनं आता काय पावलं उचलतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी झटापट झाली, मोर्चेकरांमध्ये सुद्धा काही वेळापूर्वी झटापट झाली। मात्र कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू न देण्यामध्ये पोलीस आता यशस्वी झालेले आहेत। या कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। कार्यकर्ते शांत सुद्धा झाले, मात्र काही वेळापूर्वी परिस्थिती हाताबाहेर जाणार असं वाटलं असताना
पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आणि संतप्त कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अखेर इथली परिस्थिती थोडीशी निवळल्याचं चित्र होतं। मात्र आत्ताची सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काहीशी तणावपूर्ण परिस्थिती सुद्धा मीरा भाईंदरमध्ये निर्माण झालेली आहे। मात्र पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार अद्याप तरी घडलेला नाहीये। काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पोलीस महासंचालकांकडे जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे। सरकारचा नाव खराब करण्यासाठी मोर्चाला परवानगी नाकारली का, या शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केली आहे। मीरा रोड परिसरामध्ये पोलिसांकडून सध्या जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। महिला कार्यकर्त्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांची हुज्जत सुद्धा घातली। मात्र पोलिसांनी त्यांना शांतपणे आपल्या ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज या ठिकाणी केलेला नाहीये। त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना, आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। कोणत्याही प्रकारची वाईट घटना इथे घडणार नाही याची पूर्णपणे काळजी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे। अनेक कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन सुद्धा पोलिसांनी वारंवार या ठिकाणी केलं। महिला कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न जे आहे त्या महिला कॉन्स्टेबलनी केला। त्यानंतर हे कार्यकर्ते शांत झाले। यानंतर आपण विधान भवन परिसरामध्ये जाऊयात, कारण विरोधकांच्या पायऱ्यांवरील आंदोलनादरम्यान नेत्यांवरती टोलेबाजी करण्यात आली। नितेश राणे आल्यावरती भास्कर जाधवांकडून कोंबडी चोराच्या घोषणा देण्यात आल्या, तर गोगावले आल्यावरती ओम फट स्वाहाच्या घोषणा या भास्कर जाधवांकडून देण्यात आल्या। गोगावल्यांची नक्कल सुद्धा बावनकुळे आल्यावर करण्यात आली। विरोधकांची घोषणाबाजी सुद्धा या निमित्तानं करण्यात आली। पूरा खराब कर रहे हो काम। दरम्यान मीरा भाईंदरमध्ये सध्या मराठी माणसानं मोर्चा काढलेला आहे। मनसेकडून आता मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। मात्र मनसेच्या मोर्चा आधी मीरा भाईंदरमधील वातावरण तापायला सुद्धा सुरुवात झालेली आहे।
पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा काही वेळापूर्वी करण्यात आली। आपण ही काही वेळापूर्वीची दृश्य पाहतोय। याच्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी झालेल्या होत्या। महिला कॉन्स्टेबलने सुद्धा या महिला कार्यकर्त्यांना जे आहे ते शांतपणे ताब्यात घेतलेलं आहे। आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्याचं आवाहन सुद्धा पोलीस बांधवांनी केलेलं आहे। यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जी आहे ती झटापट सुद्धा झालेली होती। पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड या निमित्तानं केली गेलेली आहे। पोलिसांकडून शांत करण्याचं आवाहन सुद्धा या कार्यकर्त्यांना करण्यात आलं। तसंच पोलिसांच्या गाड्या सुद्धा यावेळी कमी पडल्या, त्यामुळे आता बेस्ट बसेसचा आधार घेऊन या सगळ्या कार्यकर्त्यांना या बेस्ट बसेसमध्ये कोंबण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आता घेऊन जाण्यात आलेलं आहे। मनसेचे काही नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संदीप देशपांडेंनी सुद्धा काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती। पोलिसांना आणि सरकारला थेट त्यांनी आव्हान दिलं होतं की तुमचे कारागृह कमी पडतात की आमची ताकद कमी पडते हे थोड्या वेळामध्ये दिसेलच, असा थेट जो इशारा जो आहे तो मनसे नेते संदीप देशपांडेंनी काही वेळापूर्वी दिलेला होता। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या मोर्चा संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री असं म्हणाले होते की कोणत्याही प्रकारची वाईट घटना या ठिकाणी घडू नये, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार सुद्धा या ठिकाणी घडू नये, त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। आम्ही लढतोय, मराठीसाठी लढतोय, आम्ही दुसऱ्या कशासाठी लढत नाही। ही इंग्रजांच्या काळामध्ये जी दडपशाही चालली होती तीच दडपशाही यांनी चालवलेली आहे। आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही आहोत आणि आम्ही पोलिसांच्या विरोधात पण नाही। आम्ही शांततेने जर मोर्चा काढतोय त्यांना काय अधिकार आहे आम्हाला आतमध्ये बसवण्याचा? परवाना का नाही देते, काय कारण सांगतात? अरे हे परवानामध्ये परप्रांतीय धार्जिन प्रशासन आहे, यांना मराठीशी काही देणं घेणं नाहीये। यांना मीरा भाईंदर कॅप्चर करायचं आहे। इतर भाषिकांना, मराठी भाषिक सोडून यांना इतर भाषिकांना दडपायचं, आम्हाला दडपायचं आहे म्हणून ते इतर भाषिकांना साथ देत आहेत। 2 वर्षामध्ये दुबईची भाषा शिकतात का नाही? महाराष्ट्रामध्ये 80 वर्ष झाले, त्यांच्या घरात असतं नाही का मराठी शिकवायला? पोलीस म्हणतात 3 तारखेला परवानगी नव्हती, पोलीस म्हणतात त्या नाही, त्यांच्याकडे परमिशन काय का? परमिशन नाही का? मोर्चा काढला महाराष्ट्रामध्ये, मारवाडी गुजराती मोर्चा काढला। तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत नाही, परमिशन कशात दिलं नाही? अन्याय होतोय का? अन्याय आहे, लईभूर अन्याय आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही, तर का पाकिस्तानमध्ये काढू घ्या? उतरला, यांच्या पोटात गोळा आला, मारवाड्यांनी मोर्चा काढला, तेव्हा चाललं का? आणि हा मीरा भाईंदर मराठी माणसाच्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाहीये। हे टेम्पररी रिस्ट्रेनमेंट आहे पुढचं म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी, आणि इथं सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांना पोलीस दलाने ताब्यात घेतलं। आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे की आम्ही रितसर परमिशन घेऊन सुद्धा आमच्यावरती ही कारवाई का केली जाते? नाही, सगळ्यांना माहिती आहे की परवानगी नाकारली होती, आणि परवानगी नाकारण्याचं पण एक महत्त्वाचं कारण होतं की याच ठिकाणी काही दिवसापूर्वी एक घटना घडलेली आहे। त्या घटनेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे। असं असताना इथली संवेदनशीलता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी म्हणून ते परवाना नाकारलेला आहे। त्यांना असं पण सांगण्यात आलं होतं की योग्य ठिकाणावरून आणि योग्य मार्गाने जर त्यांना काही आंदोलन करायचं असेल तर पोलीस दल त्याचा विचार करतील, परंतु तसं न करता त्यांनी याच ठिकाणचा आग्रह धरल्यामुळं ते पोलीस दलासमोर सुद्धा अडचण होती। ज्या मारवाडी गुजरात्यांनी मोर्चा काढला त्यांना दुसऱ्याने नाही लावलाय। आज संतोष देशमुखचे मारेकरी पकडता येत नाहीत, पण मराठी माणूस जेव्हा आपल्या हक्कासाठी होत त्यांना तुम्ही अटक करताय आणि दडपशाही चालली आहे। भारतीय जनता पक्षाला याची किंमत चुकवावीच लागेल। गृहमंत्री, मुख्यमंत्री, इथले मंत्री नेमकं करतायत काय? प्रताप सरनाईक म्हणतायत मोर्चाला आम्ही परवानगी देत होतो, आम्ही कोणत्याही प्रकारचे आदेश दिले आहेत, गृहमंत्र्यांनी याचे आदेश दिले आहेत, गृह खात्याने आदेश दिले आहेत, मग इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी लोकांना अरेस्ट का करताय? कशासाठी अटक करताय? राज्य आहे ते मराठ्यांचं आहे का अमराठी लोकांचं आहे? हा जेव्हा अमराठी लोक या ठिकाणी मोर्चा काढत असताना हे महाराष्ट्र पोलीस कुठे होते? या एक भाजपले कुठे होते? हा, आणि आज जर मराठी माणूस फक्त शांततेने मराठी माणसासाठी मोर्चा काढतोय तर हे लोक सर्वांना अटक करतायत, म्हणजे एवढे घाबरलेले आहेत हे लोक। हा, यांना कळलं पाहिजे, अरे बाबा हे अमराठी लोक, आज 2 करोडच्या वरती लोक इथे आहेत, का सर्वांना मारपीट होते का?
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी मराठी माणसांवरती गोळीबार करणारा सखा पाटील, त्या सखा पाटलाचं आधुनिक भूमिका जर कोणी निभावत असेल तर ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ज्या ठिकाणी अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात त्याच ठिकाणी परवानगी घेऊन मोर्चा काढायला मात्र मराठी माणसाला या महाराष्ट्रात बंदी आहे. अटक सत्र सुरू आहे, लोकांवरती लाठ्याकाठ्या चालू आहेत. इतकी दडपशाही आणि दमनशाही जर महाराष्ट्र सरकार करत असेल तर मराठी जनता आणि महाराष्ट्र गप्प बसणार नाही. मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही, कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो. मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल. आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे. आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल, मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. त्यामुळे आपण पाहतोय की काही वेळापूर्वी पोलिसांच्या सुद्धा हाताबाहेर ही परिस्थिती गेलेली होती. कार्यकर्त्यांकडून आक्रमक रूप कार्यकर्त्यांनी दाखवलं, या आंदोलकांनी दाखवलं. त्यानंतर या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा शांतपणाने प्रयत्न सुद्धा या पोलिसांनी केला. अनेक कार्यकर्ते जे अतिशय उग्र स्वरूपाचे होते त्यांना सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला. दरम्यान या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहेत. महेंद्र, सध्या आता तिथल्या मोर्चाची परिस्थिती कशी आहे? सध्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात मराठी भाषेला मांडणारे जे ते सर्व जे ते राजकीय पक्षातले असेल किंवा सामान्य मुंबईकर असतील सर्व लोक आहेत ते या ठिकाणी जे ते जमण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पोलिसांचा तो तगडा जो बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. मोर्चाला एकंदरीत परवानगी का दिली नाही हा जो एक प्रश्न आहे, कारण या ठिकाणी इथल्या व्यावसायिकांकडून जो आहे तो मोर्चाला परवानगी देण्यात आली होती, मात्र या मोर्चाला परवानगी का नाही. आणि जसं आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जो रूट होता त्या संदर्भात आम्ही कायदा सुव्यवस्थेचा जो आहे तो प्रश्न निर्माण होईल म्हणून दिला नव्हता. आणि घोडमध्ये या ठिकाणी जे आहे ते मोर्चा काढायला परवानगी देण्यात आली होती, मात्र तिथे मोर्चा का काढावा असं संदीप देशपांडे यांनी सांगण्यात आलं होतं. तरी पण हे सगळं जुगारून हा मोर्चा निघणारच. आणि जे आहे ते या ठिकाणी आता हळूहळू जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मराठी जे आहेत ते प्रेमी मराठी भाषिक आहेत ते या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. सिद्धेश, पण महेंद्र, सध्या जर आपण तिथलं जर एकंदरीत वातावरण बघितलं तर काहीसं वातावरण काही वेळापूर्वी हे चिघळलेलं होतं. पोलिसांकडून सुद्धा आता या संदर्भामध्ये त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा पोलिसांनी घेतलेलं होतं. मात्र आता जर आपण तुमच्या मागची जर परिस्थिती बघितली तर अजून सुद्धा आंदोलक जे आहेत ते अजूनही त्यांच्या त्याच मुद्द्यावरती अडून बसलेले आहेत. आता हा मोर्चा पुढे जाणार आहे की काय, म्हणजे आता या मोर्चाची पुढची दिशा काय असणार आहे? मोर्चाला सुरुवात झालेली आहे. सर्व लोक आहेत ते आपण पाहू शकता मराठी भाषेचा जो मान आहे पाहिजे. महाराष्ट्रातील राज्याने राज्याला लाज वाटते अशा प्रकारे बॅनर
आज या ठिकाणी मोर्चाला परवानगी काय सांगाल? मराठा समाज आणि मराठी माणूस हा याचे आणि कायद्यात परंतु आम्ही परमिशन मागितलं परमिशन नाकारली, पण मी त्यांचा धन्यवाद मानेल. कारण मराठी माणसाला उचलण्याचं काम तुम्ही केलं, त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन करतो. आणि ही मीरा भाईंदर हे आग्र्यापर्यंत त्यामुळे आपण पाहतोय की हा मोर्चा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. काही वेळापूर्वी हा मोर्चा थांबल्याचं आपण बघितलं, मात्र आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा मोर्चा सुरू झालेला आहे. कार्यकर्ते आंदोलक पुन्हा एकदा तापलेले आहेत, पुन्हा एकदा संतप्त झालेले आहेत आणि त्याच द्वेषानं त्याच ऊर्जेनं पुन्हा एकदा हा मोर्चा सुरू झालेला आहे. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय. सर्व कार्यकर्त्यांना आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कार्यकर्त्यांची आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांनी केला, मात्र कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या आवाहनाला पोलिसांच्या आवाहनाला जुमानले नाहीत. त्यामुळे नंतर आता या भागामध्ये पोलिसांनी आता जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे. अनेक आंदोलकांनी हातामध्ये विविध प्रकारचे विविध मजकूर लिहिलेले फलक जे आहेत ते आपण यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. महेंद्र, तुम्ही सुद्धा मोर्चामध्ये आहात आता, आणि आता तिथली परिस्थिती कशी आहे? सध्या मोर्चा हा मीरा रोड परिसरातून निघाला आहे आणि तो आपण पाहू शकतो. या ठिकाणी माझ्या मागे बरीच जी आहे ती, त्यामुळे महेंद्र यांचा आवाज जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र त्यांच्या मागची आपण काही वेळापूर्वीची जर दृश्य बघितली तर तितक्याच ऊर्जेनं पुन्हा एकदा तो मोर्चा सुरू झालेला आहे. आमच्या मोर्चाला आम्ही मराठी आम्हाला अभिमान, आम्ही हा मोर्चा काढणार, आम्ही कोणाला घाबरणार नाही. आम्ही हा मोर्चा याच्यासाठी करणार की आम्ही महाराष्ट्र आहोत. नक्कीच या ठिकाणी जो आहे तो मोर्चा काढणारच आणि तो मोर्चा निघतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. काय सांगाल या ठिकाणी जे ते त्या दिवशी परवाच्या दिवशी जो आहे तो व्यावसायिकांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती, मात्र आज महाराष्ट्रात मुंबईत मराठीची गळचेपी होते असं म्हणणं योग्य राहील का? कारण आज मराठी माणसालाच आंदोलन करण्याची जे ती परवानगी पोलिसांनी नाकारली. कसं आहे की आज हे त्या दिवशी जे GR जे निघाला होता ते हिंदी भाषेचा जे GR मराठी त्याच्यावरती थांबवण्यात एक विजय. आज मोर्चाचा थांबवण्याची घोषणा केली होती आणि मुख्यमंत्री तो मराठी, महेंद्र, तुमच्या मागे सध्या अभिजित पानसे सुद्धा चालतायत. अभिजित पानसेंकडे जाऊ शकता तुम्ही पटकन. त्या सरकारवरती बसला असेल तर हे जे मोर्चा थांबणं हे योग्य नाही आहे आणि त्यामुळेच त्यांना पण कुठेतरी लाज वाटली की आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी मराठीच्या भाषेला आम्ही विजय मेळावा काढत होतो, त्याला पण त्यांना लाज वाटली म्हणून हा मोर्चा आता इथून कुठपर्यंत जाणार आहे? हे स्टेशन पर्यंत जाणार आहे, मीरा रोड स्टेशनला जाणार आहे. हा दुसरा विजय झालेला आहे या ठिकाणी आम्ही सांगतोय. नक्कीच आता हा मोर्चा येतो या ठिकाणी मीरा पर्यंत जाणार आहे आणि जो आहे तो मोर्चा निघालेला आहे मनसेकडून असा हे इथून सांगण्यात येते. मराठी जे भाषिक, त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा मोर्चा आता हळूहळू पुढे सरकतोय. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मनसेचे नेते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. अभिजित पानसे सुद्धा या मोर्चामध्ये आता काही वेळापूर्वी सहभागी झाल्याचं चित्र आहे. मनसेचे अनेक पदाधिकारी नेते या मोर्चामध्ये आता अखेर सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आता आपण पाहतोय की हा मोर्चा आता हळूहळू पुढे सरकतोय. त्यामुळे आता पोलिसांना आता या मोर्चाला शांत करण्याचं सर्वात मोठं आव्हान जे असणार आहे ते हेच असणार आहे की ह्या मोर्चेकरांना, या आंदोलकांना शांत करणं. या आंदोलकांना शांत केल्यानंतर आता या मोर्चाची पुढची दिशा काय असेल हे अवघ्या काही मिनिटांमध्ये आता स्पष्ट होईल. मात्र कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेतली जाते.
काही वेळापूर्वी मीरा भाईंदर मधलं या मोर्चा दरम्यान जे आहे ते आंदोलन मला तर आश्चर्य वाटते की हा महायुतीचं सरकार आहे का ब्रिटिश राज्याचं सरकार आहे. म्हणजे परवाच्या दिवशी ज्यावेळी तिकडच्या असलेल्या व्यापाऱ्यांनी बंद पाळला त्याच्याबद्दल कोणी शब्द काढायला तयार नाही. त्यांचे मोर्चे निघाले त्याच्याबद्दल पण कोण बोलायला तयार नाही. आणि अधिकृत रीतीने परवानगी मागून परवानगी नाकारण्याची गरजच काय होती. त्यांनी सांगितलं असतं का तुम्ही तुमचा मोर्चा इकडे घेऊ नका तिकडे घ्या तरी देखील होऊ शकला असता. आणि ही एका प्रकारे दडपशाही चाललेली आहे. परवानगी नाकारल्यानंतर 144 कलमाच्या अंतर्गत असलेल्या नेत्यांना अटक करते 3-3 वाजता सकाळी घरी जाऊन. हे अविनाश जाधवांना अटक जी झाली 3 वाजता सकाळी घरातून घेऊन म्हणजे कोण काय आरोपी आहे त्यांनी काय गुन्हा केलाय का. म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून घेऊन नेमकं काय चाललेलं आहे. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की ज्यावेळी हा लोकांचा जनक्षोभ आणि इकडचा असलेला पूर्ण रीतीने मीरा भाईंदरातल्या रस्त्यावरती लोक ज्यावेळी उतरायला लागली तेव्हा पायाखालची वाळू घसरते म्हणून आता माननीय मंत्री प्रताप सरनाईकांना पण त्या मोर्चामध्ये सामील व्हावं लागतंय. आणि तेच त्यांच्या सरकारला घरचा आहेर देत आहेत की बाबा हे DCPने असं केलं तसं केलं. अरे सरकार तुमचंच ना. मग कालपर्यंत तुम्ही झोपला होता का. आज तुम्ही सांगताय का आम्ही पण रस्त्यावर उतरून हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा. मग आमचाही प्रश्न आहे मंत्र्यांना काय ते थांबवत आहेत आता सरकारने बघायला पाहिजे. म्हणजे राज्याचं गृहमंत्रालय पद राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असताना मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री सरळ धमकी देतोय की मी रस्त्यावर उतरतो मी बघीन. म्हणजे आता काय सरकार भूमिका घेणार आहेत. म्हणजे ही परिस्थिती जी निर्माण झाली आहे कायदे सुव्यवस्थेची ही परिस्थितीला संपूर्ण जबाबदार तिकडचा स्थानिक प्रशासन आणि शासन आहे. अशाच प्रकारे उद्या गिरणी कामगारांचा मोर्चा राणीबागवरून काढायचं आहे. आज परवानगी देतो उद्या परवानगी देतो बोललं तर आता सकाळी आम्हाला कळवण्यात आलं की नाही आम्ही तुम्हाला तिकडे राणीच्या बागेच्या वरून मोर्चा काढायला देणार नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय तुम्ही आझाद मैदानला या. म्हणजे काय चाललंय काय. म्हणजे जे सरकारच्या विरुद्ध बोलले जे सरकारच्या विरुद्ध भूमिका मांडेल त्यांचा आवाजच बंद करण्याचा प्रयत्न हे या निमित्ताने होतोय. आणि तुम्ही बघितलं असेल की लगेच त्यांचे प्रवक्ते आता तयार झालेत अबू आझमी सारखे ते येऊन आता वेगळी भूमिका मांडायला तयार झालेले आहेत. म्हणजे जाती जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न हे होतोय. हे होता कामा नये. कालही एका खासदारांना काय जावई शोध झाला. 1,34,000 कोटी रुपये GST या देशामध्ये मिळतो त्याचा 30,000 कोटी रुपये GST हे फक्त महाराष्ट्र देतोय. जे हे सन्माननीय खासदार जे चौबे का दुबे काय त्यांना माहीत नाही त्यांना काय दिवे लागलेत माहीत नाही त्यांच्या राज्यातून निव्वळ 1,000 कोटी रुपये पण मिळत नाही. असं असताना आमच्या जीवावरती तुम्ही जगताय. म्हणजे बोलण्याचं धाडस होतोय. आणि केंद्रीय असलेलं त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते असतील किंवा राज्याचे असतील काही बोलायला तयार नाही नाव पण घ्यायला तयार नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. मीरा रोडमध्ये मराठी आंदोलकांना ज्या लग्नाच्या हॉलमध्ये डांबलंय ते लग्नाचं हॉल भाजप पदाधिकाऱ्यांचं आहे. तिथे अनेक भाजपचे चिन्ह देखील लागलेले आहेत. पोलिसांनी देखील भाजपच्या मदतीने हा संपूर्ण मोर्चा दडपलाय का. हो 100%. कारण तुम्ही बघा तिकडचे जे भाजपचे आमदार आहेत यांचा दबाव असेल म्हणून तर हे चाललेलं असावा. आणि त्यांनीच ही जागा उपलब्ध त्यांचं जे षडयंत्र त्यांनीच हे व्यूहरचना केलेली आहे का. म्हणजे एका बाजूला मराठी मताच्या जीवावरती छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं मोठमोठे बॅनर होल्डिंग लावायचे आणि म्हणून त्या विषयावरती जर कोण बोलायला इकडे उतरत असेल किंवा सहनशीलते मार्गाने मी समजू शकतो का हिंसक आंदोलन होतं का मोर्चा काय तोडफोडीचा होता का. साधा मोर्चा आहे निवेदन देण्याच्या हिशोबाने आणि विशेषतः जे गळचेपी चालली आहे त्याच्याबद्दल आवाज उठवण्याचा होता. मग हे अडवण्याची गरजच का लागली हा मूलभूत प्रश्न. मीरा रोडच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्यापेक्षा कसं आहे की हा मोर्चा हा स्थानिक स्तरावरती आहे. मोर्चा पूर्ण राज्याचा जे आम्ही आयोजित केला होता त्यात पुढाकार आमचे पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी आदित्यजी संजय राऊत आणि आम्ही सर्व मंडळींनी पूर्ण ताकदीने लावलं होतं. आता जिल्हा स्तरावरती नेत्यांनी जायचं असं नाही. आमच्या पक्षातले लोक त्या मोर्चामध्ये सामील झालेलेच होते आणि तिकडे स्थानिक स्तरावरती होत होते. मी समजू शकतो का बुवा कुठचा तरी मोठा मोर्चा आणि त्यांनी आले नाही. आता या ज्या बोलणारे जे त्यांना बोला आता प्रताप सरनाईकांना विचारून स्टेटमेंट द्या मग त्यांना समजेल त्यांनी जे काय भूमिका मांडताय ते. प्रताप सरनाईकाला विचारलं का त्यांची भूमिका बघा आणि मग तुम्ही सांगा आमच्याबद्दल काय बोलायचं ते. एक बातमी समोर येते महापालिकेच्या अँगलला महायुतीकडनं
त्यांच्याकडनं कुठेतरी फॉर्म्युला निश्चित करण्यात आले, मतांचं वितरण कशा पद्धतीने केलं जाईल, भाजप मराठी मतं आणि शिंदेना ठाकरेंची मतं कशा प्रकारे खेचता येतील यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचं त्याचाच एक भाग म्हणून आज प्रताप सरनाईकांना धावून जावं लागलं ना. सरकारचे ते मंत्री आहे, एवढं जर त्यांना जर त्याच्यातली जर वाटत होता तर मग एक पत्र लिहायची गरज का होती 2 दिवस अगोदर. आणि आता त्यांनी आंदोलनात सहभागी होता तर त्यांनी राजीनामा देऊन जायला पाहिजे होता. मग आम्हाला वाटलं असतं की हो मराठी हितासाठी हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे की आम्ही मारल्यासारखा करू, तुम्ही रडल्यासारखा करा, आम्ही हा वोट बँक पकडतो, तुम्ही तो वोट बँक पकडा, हे सरळ. आणि यानंतर घेऊयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सचा वेगवान आढावा.